तो नमस्कार सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की सगळेजण हेल्दी असाल, अभ्यास चालू असेल, मेहनत चालू असेल, रिझल्टचा विचार न करता आपली मेहनत कन्सिस्टंट ठेवण्याचा प्रयत्न करत असाल. मी मयूर भोयर मेगाबीट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि या व्हिडिओत आपण बोलणार आहोत, जसं इथे न्यूजचं आर्टिकल आहे त्याच्या टायटलवरून तुम्हाला कळेलच की HAL या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा मिळणार आहे. मित्रांनो, फार कमी अशा कंपनी आहे की ज्यांना महारत्न कंपनीचा दर्जा मिळालेला आहे आणि जवळपास 13 अशा कंपनीज आहेत सध्या सरकारी ज्यांना महारत्नाचा दर्जा मिळालेला आहे. तर चला बघूया एकदा, कारण ही एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अत्यंत महत्वाची अशी पॉइंट आहे. तर तुम्ही एकदा हे वाचून घ्या माझ्यासोबत की HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या केंद्राला सरकारने महारत्नाचा दर्जा देऊ शकते. चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांना सरकार महारत्नाचा दर्जा देते. HAL विविध प्रकारची एअरक्राफ्ट्स आणि हेलिकॉप्टर्स तयार करते. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही कंपनी अत्यंत महत्वाची आहे. लष्करासाठी लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर तयार करणारी ही एकमेव कंपनी आहे. तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, हॉक ॲडव्हान्स डेट ट्रेनर, डॉनियर DO-228 मल्टीपर्पज लाईट ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, Su-30 MKI यासारख्या विमानांचा या समावेश आहे जे HAL कंपनीने इथे बनवलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचा पॉइंट हा आहे की मागच्या 5 वर्षात 1045% शेअर मध्ये त्याने परतावा दिलेला आहे. HALचा शेअर गेल्या वर्षभरात 116% वधारला आहे. 20 सप्टेंबर रोजी बाजार उघडल्यानंतर या शेअरमध्ये तेजी दिसून आल्या. गेल्या 5 वर्षात या शेअरने 1045% परतावा दिला आहे. या सरकारच्या धोरणाचा मोठा वाटा आहे. सरकार आयात करण्याऐवजी संरक्षण उपकरणे देशातच तयार करण्यावर भर देत आहे. याचा फायदा HALला होत आहे. 1 कोटीपेक्षा अधिकची ऑर्डर आलेली आहे. HALला नुकताच सरकारकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. या अंतर्गत कंपनीत Su-30 MKI विमानासाठी 240 L-31 FP एरो इंजिन तयार करणार आहे. या ऑर्डरची किंमत सुमारे 26,000 कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 11% वाढून 4,350 कोटी रुपये झाला आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा नफा 7,621 कोटी रुपयांचा झालेला आहे. तर शेअरमध्ये तेजी बघा कशा प्रकारे वाढली की सरकार आपल्या कंपन्यांचे त्यांच्या कामगिरीच्या आधारे मिनीरत्न, नवरत्न आणि महारत्न अशा श्रेणीमध्ये वर्गीकरण करत असतो. तर सध्या 13 सरकारी कंपन्यांना महारत्न दर्जा आहे, ज्यामध्ये BHEL म्हणजे भेल, BPCL, कोल इंडिया, गेल, इंडियन ऑइल, ONGC, पॉवर ग्रिड, सेल, ऑइल इंडिया, RAC आणि PFC यांचा समावेश आहे. आता बघा, महारत्नाचा दर्जा मिळाल्यानंतर कंपनी आपल्या नेटवर्कच्या 15% रक्कम सरकारच्या परवानगीशिवाय एखाद्या प्रकल्पात गुंतवणूक करू शकते. तर सरकारच्या परवानगीशिवाय ते परदेशात 5,000 कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतात. महारत्नाचा दर्जा मिळाल्यानंतर HALच्या झपाट्याने वाढीचा मार्ग मोकळा होईल असा अंदाज आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघतो म्हटलं तर HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी महारत्न होऊ शकते. सध्या सरकारी 13 कंपन्या आहेत ज्या महारत्नाचा दर्जा मिळालेला आहे आणि कंपन्यांना त्यांच्या कामकाजाच्या हिशोबाने 3 प्रकारे वर्गीकरण केलं आहे सरकारने: मिनीरत्न, नवरत्न आणि महारत्न. आणि ही कंपनी महारत्न बनण्याच्या जोमाने चालू आहे. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला लक्षात घ्या, 5 वर्षामध्ये 1045% परतावा मिळालेला आहे. 26,000 कोटीची सरकारने पहिल्या तिमाहीत नवीन गुंतवणूक केलेली आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये या शेअरमध्ये जर तुम्ही गुंतवलं तर नक्कीच तुम्हाला परतावा चांगला मिळेल अशी आशा आहे. आणि आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून काही ना काही फायदा मिळाला असेल ही अपेक्षा करतो. आणि ही व्हिडिओ इथे संपवतो. अशाच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी बनवेल तर मी नक्कीच, पण बघण्यासाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.